हॅलो फ्रेंड्स, सानिया ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज बनवणार आहे इरडाची चटणी. इरडा म्हणजे छोटे पेडवे, त्याची चटणी करण्यासाठी मी साहित्य ओलं खोबरं, चिंच, कांदा, हळद, मिरची पेस्टमध्ये गावठी मिरची, बेडगी मिरची, धणे. खोबऱ्याच्या वाटणमध्ये मी थोडी चिंच घातली म्हणून 4-5 सोलं घालणार आहे. एक हळदीचं पान. हे सर्व मिश्रण मी एकत्र करून घेतलं आहे. फोडणीला तेल घालून कांदा घातला आहे. त्याच्यावर मी इरडं घालून ते वाफेवर शिजवून घेणार आहे. मच्छीची सुकी चटणी असली म्हणजे कोकणात तर भाकरी तर पाहिजेच, म्हणून मी तांदळाची भाकरी भाजली. तांदळाची भाकरी आणि इरडाची सुकी चटणी तयार आहे.